करोली एम दलित वस्तीला नवी ओळख, सिद्धार्थनगर नामकरण। दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क, जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। करोली एम तालुका मिरज। स्वातंत्र्य दिनानिमित्त करोली एम गावातील दलित वस्तीस नव्या इतिहासाची जोड मिळाली। गावातील ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत या वस्तीस सिद्धार्थनगर असे नामकरण करण्यात आले। यापूर्वी अनेक वर्षापासून या वस्तीस दलित तथा हरिजन वस्ती म्हणून ओळखले जात होते। मात्र समाजातील मान्यवरांनी या नावाला आक्षेप घेत ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले होते। त्यावर ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेत वस्तीला सिद्धार्थनगर हे नवे नाव देत समाजाच्या आत्मसन्मानाला बळकटी दिली। या निर्णयामागे सरपंच अमोल वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष डी पाटील व ग्रामपंचायत सदस्य सहदेव पाटील यांचा विशेष पुढाकार होता। नामकरण सोहळ्यास उपस्थित मान्यवर अमर बनसोडे, विनोद बनसोडे, भारत बनसोडे, श्रीकांत बनसोडे, प्रवीण बनसोडे, नितीन बनसोडे, दीपक घोडके, सूरज घोडके, राजकुमार बनसोडे, शांतिदूत ढोबळे, भरत बनसोडे, शशी बनसोडे, अंकुश बनसोडे, अनिल बनसोडे, मनोहर घोडके, प्रवीण घोडके, रमेश बनसोडे आदी गावकरी मान्यवर उपस्थित होते। सिद्धार्थ तरुण क्रीडा व सांस्कृतिक मंडळ करोली संस्थापक प्रवीण हिंदुराव बनसोडे, अध्यक्ष सूरज बनसोडे, उपाध्यक्ष दीपक घोडके, अमर बनसोडे, सचिव सागर बनसोडे, खजिनदार विनोद बनसोडे, सिद्धार्थ सहकारी विकास मंडळ मुंबई विभाग विशेष उपस्थिती उपाध्यक्ष श्रीकांत बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते तथा संपर्क प्रमुख राजकुमार बनसोडे, कायदे सल्लागार एडीएस राजीव वसंत घोडके, माजी सैनिक जगन्नाथ लक्ष्मण बनसोडे, मारुती दगडू बनसोडे, श्रीकांत सहदेव घोडके। ग्रामस्थांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करताना सिद्धार्थनगर हे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीशी व बौद्ध संस्कृतीशी सुसंगत असल्याचे सांगितले। तसेच हे नाव गावाच्या सामाजिक प्रगतीस प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला। दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क तर्फे मुख्य संपादक गणेश वायदंडे। ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये सिद्धार्थनगर हे नवीन नामकरण करून बोर्ड लावला। शासकीय अधिनियमानुसार एखाद्या वस्तीला दलित वस्ती असं उच्चारणं हे तसं कायद्याच्या दृष्टीनं गौण असल्या कारणानं आज सिद्धार्थनगर हे जे नवीन नामकरण केले, या नवीन नामकरणानुसार सर्वांनी सिद्धार्थनगरच उच्चारावं आणि त्या अनुषंगाने दलित समाजाला एक न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं मी सर्वांना विनंती करेन। आणि जे तरुण वर्गाने आणि जे बांधवांनी हे काम केलं त्याबद्दल त्यांचं मनस्वी अभिनंदन आणि आम्हाला बोलवून जे उद्घाटनाचा कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद।